Hello everyone. We see our next topic, that is biomolecules. Bio and molecules means biomolecules. आता बायो म्हणजे सगळ्यांना माहिती की जी काही आपली सिस्टीम आहे, बॉडी आहे, त्यामध्ये उपयोग किंवा त्याला फिजिओलॉजिकली कंडक्ट करण्यासाठी जे काही मॉलिक्युल्स युजफुल होतात, जे काही कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल त्या ठिकाणी युजफुल होतात, त्याला आपण म्हणत असतो बायोमॉलिक्युल्स. काय म्हणत असतो? बायोमॉलिक्युल्स. म्हणजेच ह्या ठिकाणी आपल्याला अशी मॉलिक्युल्सची स्टडी करायची आहे की ज्याचा यूज आपल्याला कुठं करायचा आहे? आपल्या नॉर्मल बॉडीच्या ग्रोथसाठी. ओके. आणि टू मेंटेन दॅट ग्रोथ मेंटेन करण्यासाठी आणि त्या फिजिओलॉजिकल फंक्शन्सला कॅरी आउट करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्या मॉलिक्युल्सचा स्टडी करायचा. आता हे मॉलिक्युल्स नेमके कसे असतील? स्टार्टिंगलाच म्हणलेलं आहे मी की इट इज अ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. बरोबर आहे. म्हणजे ह्या ठिकाणी ऑर्गॅनिक म्हणजे कंपल्सरी काय प्रेझेंट असतील? कार्बन आणि हायड्रोजन तर प्रेझेंट असतीलच. त्यासोबत या ठिकाणी काय प्रेझेंट असणार? ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर वगैरे एखादे हेटेरो ॲटमसुद्धा. पण बेस त्याचा किंवा बॅकबोन म्हणून ते कोणतं राहणार या ठिकाणी? मला सांगा. कार्बन कंपाऊंड. ओके. आता ह्या केसमध्ये नीट लक्षात घ्या. काय म्हणते? बायोमॉलिक्युल्स काय असणार मग? द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल विच फॉर्म द बेसिस ऑफ लाईफ. ते काय करतात? बेसिस ऑफ लाईफ फॉर्म करतात. अँड दिस बिल्ड अप लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड ऑल्सो रिक्वायर्ड फॉर देअर ग्रोथ अँड मेंटेनन्स ऑफ बॉडी. सच मॉलिक्युल्स आर कॉल्ड ॲज बायोमॉलिक्युल्स. त्यालाच काय म्हणतो? असे मॉलिक्युल जे की आपल्या नॉर्मल फिजिओलॉजिकल ग्रोथ आणि त्या ग्रोथला मेंटेन करण्यासाठी यूज करतात, त्याला आपण म्हणत असतो बायोमॉलिक्युल्स. काय म्हणत असतो? बायोमॉलिक्युल्स. आता ह्या केसेसमध्ये बघा, बायोमॉलिक्युल्स म्हणजे कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. मग असे मॉलिक्युल्स कोणते आहेत जे की आपली प्रॉपर लाईफला काय करतात? जसं आपण आधी लहान होतो तसेच राहतो का लहान? नाही. आपल्या सेल डिव्हिजन व्हायला लागतं आणि आपण लहानाचे हळूहळू मोठे व्हायला लागतो. बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपली काय होत आहे? ग्रोथ. ओके. लहानपणी आपण जसे अलर्ट टाईप असतो तसे आता पण असतो का? नाही. हळूहळू आपण मॅच्युअर व्हायला लागतो. बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपली फिजिओलॉजिकली अँड ऑलवेज अँड ॲज युज्युअल कशाची? मेंटली सुद्धा ग्रोथ होत आहे. आणि हे काम कोण करत असतं? बायोमॉलिक्युल्स. बरोबर आहे. आता ह्या केसमध्ये बघा की बायोमॉलिक्युल्स कोणते कोणते असतील? बायोमॉलिक्युल्स पर्टिक्युलरली एक तर ते कार्बोहायड्रेट असतील, प्रोटीन्स असतील, लिपिड्स असतील, अमायनो ॲसिड. आता प्रोटीन म्हणजे अमायनो ॲसिड असणारच, एन्झाईम्स असतील आणि हार्मोन्स असतील आणि त्याचबरोबर विटॅमिनसुद्धा आपण काय म्हणू शकतो? ते बायोमॉलिक्युल्स. म्हणजे असे सगळे कंपाऊंड्स जे काय करतात? आपल्या बॉडीमध्ये राहून आपली नॉर्मली ग्रोथ मेंटेन ठेवतात, फिजिओलॉजिकली ग्रोथ मेंटेन ठेवतात, बॉडीमध्ये होणाऱ्या जे काही बायोलॉजिकल रिॲक्शन आहेत त्या कॅरी आउट करतात. आपल्याला सांगायची गरज आहे का त्याला कॅरी आउट करा? नाही. ॲटोमॅटिकली ते कॅरी आउट करतात आणि आपल्याला कसं ठेवतात? हेल्दी. त्याला आपण म्हणतो बायोमॉलिक्युल्स. ओके. म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला स्टडी कशाची करायची आहे? हेच बायोमॉलिक्युल्सची, त्याचे स्ट्रक्चर, त्याचे फंक्शन्स आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय ह्याचा आपल्याला डिटेल स्टडी ह्या चॅप्टरमध्ये करायची. म्हणजे कोणते बायोमॉलिक्यूल? माझ्यासोबत एकदा रिपीट करा. एकतर कोणता आहे? कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स. प्रोटीन्समध्येच आपल्याला बघायचं आहे अमायनो ॲसिड. त्याचबरोबर नेक्स्ट कोणता आहे? लिपिड्स. नंतर एन्झाईम्स आणि न्यूक्लिक ॲसिड्स आणि हार्मोन्स. ओके. म्हणजे हे सगळे काय आहेत? बायोमॉलिक्युल्स. पण तुम्हाला या चॅप्टरमध्ये स्टडी फक्त 4च गोष्टीची करायची आहे. ते म्हणजे 4च बायोमॉलिक्युलची स्टडी करायची आहे. ती म्हणजे आहे, पहिलं म्हणजे कार्बोहायड्रेट, सेकंड म्हणजे त्या ठिकाणी प्रोटीन्स, थर्ड म्हणजे एन्झाईम्स आणि लास्ट आहे न्यूक्लिक ॲसिड. ओके. आणि हे सगळे आपल्याला कशासाठी लागतात? नॉर्मल फिजिओलॉजिकली ग्रोथ मेंटेन ठेवण्यासाठी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मॅडम लिपिडचं काय यूज आहे? लिपिड आपल्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करतं. काय करतं? लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम कोण करत असतं? लिपिड. कार्बोहायड्रेट काय करतं? मेटाबॉलिक प्रोसेस मेंटेन ठेवतं. कारण की ते काय करतं? ते सुद्धा ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये एनर्जी प्रोव्हाइड करतं. कारण की आपण डेली लाईफमध्ये इतकं एक्झर्शन करत असतो तरी आपण स्टेबल असतो. बरोबर आहे. कारण की ते मेंटेन करायचं काम कोण करत असतं? हे बायोमॉलिक्युल्स. ओके. सिमिलरली ह्या ठिकाणी प्रोटीन्स, तर आपली प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक पार्ट हा कशाने बनलेला आहे? प्रोटीन. मग ते एन्झाईम असतील, एन्झाईम असतील किंवा हार्मोन्स असतील, त्यामध्ये बेसिक कंपोनंट काय राहणार? तर ह्या ठिकाणी प्रोटीन्स. मग आपण असे म्हणू शकतो प्रोटीन्स आर द बेसिक कंपोनंट ऑफ द बॉडी. आलं लक्षात? आणि न्यूक्लिक ॲसिड तर सगळ्यांना माहिती, जे आपल्या बॉडीमध्ये DNA RNA असतात त्यामध्ये काय प्रेझेंट असतात? न्यूक्लिक ॲसिड.
ओके, तर आता आपण बघू की प्रत्येक इंडिव्हिज्युअल बायोमॉलिक्युल्सची स्टडी करूया. ओके, स्टार्टिंग करू आपण या ठिकाणी कार्बोहायड्रेटपासून. कशापासून करायची आहे? कार्बोहायड्रेट. ओके, कार्बोहायड्रेटला सिम्पली आपण असेही लक्षात ठेवू शकतो, कार्बोहायड्रेट्स काय असतील? इट इज अ शुगर. सिम्पली काय म्हणू शकतो आपण? कार्बोहायड्रेटला शुगर्स म्हणतात, बरोबर आहे, शुगर म्हणतात किंवा त्याला सॅकॅराइड्स म्हणतात. ओके, आता मला सांगा सॅकॅराइड का म्हणत असतील? कारण की ह्या ठिकाणी सॅकॅराइडचा मिनिंग ग्रीक वर्डमध्ये सॅकॅरॉन म्हणजे शुगर. ओके, आणि ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की कार्बोहायड्रेटचं बेसिक कंपोनंट हा काय असतो? ग्लुकोज. आणि ज्याची टेस्ट कशी असते? स्वीट. म्हणजेच असे कंपाऊंड जे की स्वीट इन टेस्ट असतात त्याला आपण म्हणतो सॅकॅराइड्स. काय म्हणत असतो? सॅकॅराइड्स म्हणजेच कार्बोहायड्रेट. असं काही नाही की कंपल्सरी सगळेच कार्बोहायड्रेट स्वीट इन टेस्ट असतात, पण पर्टिक्युलरली मॅक्झिमम कार्बोहायड्रेट काय शो करतात? स्वीटनेस. जसं दुधामध्ये काय प्रेझेंट असतो? कोणता कार्बोहायड्रेट प्रेझेंट असतो दुधामध्ये? लॅक्टोज. काय प्रेझेंट असतो? लॅक्टोज. आणि ग्लुकोज आपण म्हणजे ह्या ठिकाणी पण टाईप बघणार आहोत, पण त्यामध्ये बेसिक सांगत आहे. ओके, जे काही ग्लुकोज आहे ते कशापासून भेटतो आपल्याला? शुगर केन, त्याला आपण म्हणतो सुक्रोजपासून. बरोबर आहे सगळ्यांना? उसापासून साखर मिळतं. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी शुगर बीट किंवा स्वीट बीट किंवा ह्या ठिकाणी शुगर केनपासून आपण काय करू शकतो? शुगर किंवा ग्लुकोज प्रिपेअर करू शकतो. ओके, आता ह्या केसमध्ये लक्षात ठेवा. ओके, तर ह्या ठिकाणी सांगितलं की कार्बोहायड्रेट म्हणजे शुगर किंवा सॅकॅराइड, कारण की त्याचं ग्रीक वर्डमध्ये सॅकॅरॉन असं म्हणतात. आता ह्या ठिकाणी जे मिल्कमध्ये प्रेझेंट असणारी शुगर आहे त्याला आपण म्हणतो लॅक्टोज. आता या ठिकाणी लक्षात घ्या, मग कार्बोहायड्रेटची डेफिनेशन कशी करता येईल? ओके, कार्बोहायड्रेटची डेफिनेशन करता येईल की कार्बोहायड्रेट हे ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड असतात. कसे असतात? ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड असतात. म्हणजेच त्या ठिकाणी ते काय करू शकतात? प्लेन पोलरायझर लाईटला रोटेट करू शकतात. जे डिटेल आपल्याला स्टडी करायची आहे पुढे, पण लक्षात ठेवा कार्बोहायड्रेट्स आर द ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड विच हॅव पॉलीहायड्रॉक्झी अल्डिहाइड अँड पॉलीहायड्रॉक्झी कीटोन. ज्यामध्ये काय प्रेझेंट असतं? पॉलीहायड्रॉक्झी अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट असतो किंवा पॉलीहायड्रॉक्झी कीटोन ग्रुप प्रेझेंट असतो, त्याला आपण म्हणतो कार्बोहायड्रेट्स. किंवा त्या ठिकाणी जर त्या पॉलीहायड्रॉक्झी अल्डिहाइड आणि पॉलीहायड्रॉक्झाइड कीटोनचं जर हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला तेच काय भेटतील? ॲज अ कंपोनंट ऑर अ बेसिक कंपोनंट. त्या ठिकाणी हायड्रोलायसिसचे प्रोडक्ट आपल्याला किंवा युनिट त्या ठिकाणी तेच भेटतील. ओके, मग डेफिनेशन कशी करता येईल बघा कार्बोहायड्रेटची? These are optically active compounds and polyhydroxy aldehyde and polyhydroxy ketone. कसे असतात? Polyhydroxy aldehydes and polyhydroxy ketone which on hydrolysis gives such unit. काय म्हणते? ज्याचं हायड्रोलिसिस केल्यावर आपल्याला काय भेटतात? सेम तेच युनिट भेटतात, त्यालाच आपण म्हणतो कार्बोहायड्रेट. आता मला सांगा पॉलीहायड्रॉक्झी अल्डिहाइड म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण ग्लुकोजचं, कारण की मेन ह्या ठिकाणी जर बघितलं कार्बोहायड्रेट डिटेल आपल्याला बघायचं, पण लक्षात ठेवा. ओके, आता ह्या केसेसमध्ये लक्षात ठेवा की काय म्हणते? पॉलीहायड्रॉक्झी अल्डिहाइड अँड पॉलीहायड्रॉक्झी कीटोन. पॉली म्हणजे नंबर ऑफ, हायड्रॉक्झी म्हणजे काय? OH ग्रुप. म्हणजे असे कंपाऊंड किंवा असे मॉलिक्युल्स ज्यामध्ये काय प्रेझेंट असणार? एक अल्डिहाइड किंवा कीटोन ग्रुप. ओके, अल्डिहाइड किंवा कीटोन ग्रुप प्रेझेंट असणार आणि त्याचबरोबर काय प्रेझेंट असणार? पॉलीहायड्रॉक्झी. पॉली म्हणजे नंबर ऑफ, OH ग्रुप त्या ठिकाणी प्रेझेंट असतील तर त्याला आपण म्हणतो पॉलीहायड्रॉक्झी अल्डिहाइड अँड पॉलीहायड्रॉक्झी कीटोन. ओके, आता ह्या ठिकाणी मला सांगा पॉलीहायड्रॉक्झी अल्डिहाइड आणि पॉलीहायड्रॉक्झी कीटोन. एक एक्झाम्पल देते, ग्लुकोज. ओके, अँड फ्रुक्टोज. ओके, सगळ्यांना माहिती ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं असतं? ह्या ठिकाणी त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6. ओके,
फ्रुक्टोजचा सुद्धा सिमिलरलीच आहे. कोणता आहे? C6H12O6. बरोबर आहे. ओके. आता ह्या केसमध्ये मला सांगा कार्बन ॲटम किती आहेत? 6. 1 2 3 4 5 6. ओके, दिसत आहे सगळ्यांना? 1 2 3 4 5 6. ओके. आता ह्या ठिकाणी पहिला ग्रुप काय राहणार? अल्डिहाइड. ओके, CHO. लास्टला काय लिहायचं? CH2OH, अल्कोहोल. ओके, आपल्याला बघायचं की इट इज अ पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड आणि कीटोन आहेत की नाही. ग्लुकोजचं स्ट्रक्चर बघा. ह्या ठिकाणी इथं काय प्रेझेंट असतील? त्याचे बॉन्ड्स. ओके, पहिल्यांदा दुसऱ्या, आता इथे नंबरिंग 1 2 3 4 5 6. ओके, दुसऱ्या कार्बनला काय प्रेझेंट असणार? राईट साईडला OH, नंतर H, नंतर OH, नंतर OH. ओके, आणि इकडं OH असेल तर अपोजिटली काय राहणार? H. इकडे H आहे, इकडे काय राहणार? OH. इकडं OH आहे तर H. मला सांगा ह्या ठिकाणी नंबर ऑफ OH ग्रुप किती आहेत? मोजा बरं. 1 2 3 4 5. किती आहेत? 5. मग मला सांगा हे पॉलिहायड्रॉक्सी आहे की नाही? यस, हा काय आहे? पॉलिहायड्रॉक्सी ग्रुप आहे. पण ह्या ठिकाणी कोणता ग्रुप प्रेझेंट आहे? अल्डिहाइड. मग ह्याला काय म्हणायचं? पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड. किंवा सिम्पली तुम्ही अशा वेळी सुद्धा ह्याचं स्ट्रक्चर लक्षात ठेवू शकता. कसं? असं. ओके, ह्या ठिकाणी हा जो वरचा आहे अल्डिहाइड ग्रुप. ओके, जे बॉन्ड इकडं बॅकवर्ड डायरेक्शन आहेत. ओके, असे मी इकडे काय केले? बोटं अलीकडे घेतले. तिथं सगळीकडे काय प्रेझेंट राहणार? मला सांगा. OH ग्रुप. ओके, सिमिलरली जो अपवर्ड डायरेक्शन आहे तिथे सुद्धा काय प्रेझेंट राहणार? OH. म्हणजे माझ्या हाताची जी चारी बोटं आहेत ती काय शो करत आहेत? OH ग्रुप. बघा इथं लक्ष द्या. असं स्ट्रक्चर. पहिल्यांदा OH ग्रुप इकडं साईडला आहे म्हणून हा बॉन्ड कुठं आला? इकडं. ओके, ह्या ठिकाणी समोर गेला म्हणजे OH ग्रुप कुठं आहे? फ्रंट साईडला. ओके, इथं लक्षात ठेवा हा कार्बन ॲटम कोणता राहणार? CHO. ओके, हा OH म्हणजे राईट हँड साईडला OH ग्रुप आहे. तिसऱ्या कार्बन ॲटमच्या लेफ्ट हँड साईडला OH ग्रुप आहे. परत चौथ्या कार्बनच्या राईट हँड साईडला OH. पाचव्याच्या राईट हँड साईडला. तुम्ही या स्ट्रक्चरवरून किंवा हातावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की त्या ठिकाणी हे स्ट्रक्चर कशाचं आहे? ग्लुकोजचं. कशाचं आहे? ग्लुकोज. आणि ह्या ठिकाणी माझे जे हाताचे बोट आहेत ते काय शो करत आहेत? OH ग्रुप रिप्रेझेंटेशन. ओके, लक्षात ठेवायचं की ह्या ठिकाणी नीट लक्षात ठेवा OH ग्रुपची पोझिशन चेंज नाही झाली पाहिजे. ओके, स्ट्रक्चर प्रॉपरलीच ड्रॉ झालं पाहिजे. ओके, ह्या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6 6 कार्बन ॲटम आहेत. पहिल्या कार्बनला CHO ग्रुप आणि शेवटी CH2OH. ओके, आणि ह्या ठिकाणी पोझिशन बघा. दुसऱ्या कार्बनला OH लेफ्ट. ओके, हे पोझिशन. ओके, OH राईट हँड साईडला, तिसऱ्याला OH लेफ्ट. परत दोन कुठे आहेत? OH राईट. आधी OHची पोझिशन मेंटेन्स करायची म्हणजे त्या फिक्स पोझिशनला लिहायचं आणि त्यावरून तुम्ही त्याच्या अल्टरनेट काय अटॅच करू शकता? हायड्रोजन ग्रुप. ओके, हे कशाचं स्ट्रक्चर आहे? ग्लुकोजचं. आणि सिमिलरली फ्रुक्टोजमध्ये काय प्रेझेंट राहणार? कीटोन. फ्रुक्टोजमध्ये काय प्रेझेंट राहणार? कीटोन ग्रुप. आलं इथपर्यंत लक्षात? बघू त्याचे स्ट्रक्चर. बघा नंबर ऑफ कार्बन ॲटम ह्यामध्ये सुद्धा 6 आहेत. 1 2 3 4 5 6. ओके, आता मला सांगा सिम्पली तुम्हाला सगळ्यांना अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप कसा आहे माहिती? अल्डिहाइड ग्रुपला RCHO लिहितो आपण आणि कीटोनला काय लिहितो? RC डबल बॉन्ड OR. म्हणजे वरच्या साईडला एखादा कार्बन कंटेनिंग कंपाऊंड प्रेझेंट पाहिजे, नंतर C डबल बॉन्ड O, नंतर R. कारण की तुम्हाला माहिती अल्डिहाइड हा कसा आहे? चेन टर्मिनेटिंग ग्रुप आणि ह्या ठिकाणी कीटोन कसा आहे? नॉन चेन टर्मिनेटिंग ग्रुप. ओके, सिमिलरली आता ह्या केसमध्ये लक्षात घ्या इथं काय प्रेझेंट राहणार? CH2OH. काय प्रेझेंट राहणार? पहिल्या कार्बनला CH2OH. सिमिलरली शेवटच्या कार्बनला सुद्धा काय प्रेझेंट राहणार? CH2OH. ह्या ठिकाणी आपल्याला कीटोनचं रिप्रेझेंटेशन करायचं म्हणजे इथं काय येणार? डबल बॉन्ड O, जो काय रिप्रेझेंट करत आहे? कीटोन. ओके, डबल बॉन्ड O. बाकी ह्या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6. ओके, बाकीचे हे जे 3 4 5 कार्बन ॲटम आहेत सेम ॲज लाईक ग्लुकोज असतील. म्हणजे इथं तिसऱ्या कार्बनला इथं हायड्रोजन प्रेझेंट आहे. इकडं काय प्रेझेंट असणार? OH. इकडं OH, इथं OH, इथं हायड्रोजन आणि इकडं हायड्रोजन. स्ट्रक्चर प्रॉपरली करा. हे स्ट्रक्चर कशाचं आहे? फ्रुक्टोज. कशाचं आहे? फ्रुक्टोज. आणि हे कशाचं आहे? ग्लुकोज. डिफरन्स बघा हा सुद्धा कसा आहे? पॉलिहायड्रॉक्सी ग्रुप.
नंबर ऑफ OH ग्रुप आहेत या ठिकाणी सुद्धा, पण डिफरन्स कशामध्ये आहे, हा पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे आणि हा आहे पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. ओके, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, असे कंपाऊंड ज्यामध्ये काय प्रेझेंट असणार, पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड आणि पॉलीहायड्रॉक्सी कीटोन ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला आपण म्हणतो कार्बोहायड्रेट्स. किंवा त्यांचं जर हायड्रोलिसिस झालं तर आपल्याला असेच युनिट भेटतील, म्हणजे एक तो ग्लुकोज भेटतील किंवा फ्रुक्टोज भेटतील, त्याला आपण म्हणतो कार्बोहायड्रेट्स. काय म्हणत असतो, कार्बोहायड्रेट्स. आता आपण बघू पॉलीहायड्रॉक्सी ग्रुप फक्त एवढे दोनच असतील का, म्हणजे ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज नाही, ते ग्रुप नंबर ऑफ आहेत. आता आपल्याला बघायचं त्याचे क्लासिफिकेशन. ओके, क्लासिफिकेशन डिपेंडिंग अपॉन देअर ग्रुप्स किंवा त्याच्या हायड्रोलिसिसच्या बेसिसवर ह्या ठिकाणी कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. म्हणजे असे कंपाऊंड ज्याचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर फक्त एकच मॉलिक्यूल भेटत असेल किंवा त्याचा फर्दर हायड्रोलिसिस होत नाही. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज. मला सांगा या ठिकाणी ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं फर्दर हायड्रोलिसिस होऊ शकते का नाही, हा जरा बेसिक युनिट. ओके, ह्याच्या फर्दर त्यांचा हायड्रोलिसिस नाही होऊ शकत, कारण की आपली डेफिनेशन काय कार्बोहायड्रेटची, या ठिकाणी पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड अँड कीटोन विच ऑन हायड्रोलिसिस गिव्ह सच युनिट. म्हणजे असेच युनिट त्याच्या हायड्रोलिसिस नंतरही भेटले पाहिजे. ऑलरेडी हे ऑलरेडी ग्लुकोज आणि फ्रुक्टोजच आहे, त्याचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर परत तेच भेटणार का, नाही. ह्याला आपण म्हणतो की म्हणजे असे कंपाऊंड्स, असे मॉलिक्यूल्स ज्याचं फर्दर हायड्रोलिसिस होत नाही त्याला आपण म्हणत असतो मोनोसॅकराइड्स. काय म्हणतो, मोनोसॅकराइड्स. असे मॉलिक्यूल्स ओके, ज्या ठिकाणी त्याची हायड्रोलिसिस झाल्यानंतर आपल्याला 2 ते 10 पर्यंत काय भेटणार, मोनोसॅकराइड युनिट भेटणार, म्हणजे ग्लुकोज फ्रुक्टोज वगैरे भेटणार. त्याला आपण म्हणत असतो ऑलिगोसॅकराइड. काय म्हणतो, ऑलिगोसॅकराइड. आणि 10च्या वर म्हणजे नंबर ऑफ जर ते ग्लुकोज युनिट किंवा फ्रुक्टोज युनिट शो करत असतील किंवा मोनोसॅकराइड शो करत असतील तर त्याला आपण म्हणायचं पॉलीसॅकराइड. काय म्हणायचं, पॉलीसॅकराइड. म्हणजे बेसिक 3 टाइप्स आहेत. पहिली म्हणजे मोनोसॅकराइड, दुसरी आहे ऑलिगोसॅकराइड आणि तिसरी आहे पॉलीसॅकराइड. ऑलिगोसॅकराइडमध्ये किती युनिट्स आहेत मला सांगा, 2 ते 8 युनिट्स, 2 ते 10 युनिट्स आहेत. म्हणजेच फॉर एक्झाम्पल 2 युनिट किंवा 2 हायड्रोलिसिस झाल्यावर 2 मोनोमर तर ते देत असतील तर त्याला आपण म्हणायचं डायसॅकराइड. 3 मोनोमर देत 3 मोनोमर म्हणण्यापेक्षा मोनोसॅकराइड जर युनिट शो करत असतील तर त्याला आपण म्हणायचं ट्रायसॅकराइड. 4 देत असेल तर टेट्रासॅकराइड, 5 देत असेल तर पेंटा, सो ऑन. 10 देत असतील तर त्याला म्हणायचं डेक्टासॅकराइड्स. ओके, आलं इथपर्यंत लक्षात. आता आपण बघू फ्लो चार्ट ऑफ क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. ओके ओके, आता आपण बघू क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स आणि ते सुरू करण्याच्या आधी आपण सिंपल त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघू आधी. ओके, तसं ऑलरेडी आपण सांगितलेलंच आहे. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय होता मला सांगा, C6H12O6. ओके, ह्यालाच आपण चेंज करून लिहिलं तर कसं लिहू शकतो मला सांगा. ह्या ठिकाणी कार्बन किती आहेत, 6, आणि ह्याला आपण वॉटर मॉलिक्यूल जर बाहेर काढले तर ते सुद्धा किती तयार होतील, 6. म्हणजेच ह्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की कार्बोहायड्रेट्स हे काय असतील, वॉटरचे म्हणजे कार्बनचे हायड्रेट काय असतील, हायड्रेटेड ऑफ द कार्बन किंवा हायड्रेट्स ऑफ द कार्बन. कसे असतील कार्बोहायड्रेट्स, म्हणजे कार्बनचे हायड्रेट्स. म्हणजे या ठिकाणी कार्बन आणि समोर काय प्रेझेंट आहे, त्याचा वॉटर मॉलिक्यूल. ओके, सिमिलरली तुम्ही फ्रुक्टोजचं सुद्धा लिहू शकता, सुक्रोजचं लिहू शकता, कशाचंही पण सगळेच कार्बोहायड्रेट या ठिकाणी हा रूल फॉलो करत नाही, पण सहसा त्यांना असं म्हणतो की कार्बनचे कसे आहेत ते हायड्रेट्स. ओके, आले इथपर्यंत लक्षात. ह्या ठिकाणी आता नीट लक्ष द्या, हे झालं त्याचं हायड्रेटेड फॉर्म ग्लुकोजचं आणि हे त्याचा इम्पेरिकल फॉर्म्युला. आता आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. सांगितलं होतं तुम्हाला की त्या ठिकाणी हायड्रोलिसिसच्या बेसिसवर कार्बोहायड्रेटचे मेन किती क्लास आहेत, 3. पहिला आहे मोनोसॅकराइड, सेकंड आहे ऑलिगोसॅकराइड आणि तिसरा आहे पॉलीसॅकराइड. ओके, मोनोसॅकराइड डू नॉट हायड्रोलायसिस इनटू अ स्मॉलर युनिट. बघितलं आपण ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं परत स्मॉलर युनिटमध्ये हायड्रोलिसिस होऊ शकते का, नाही. म्हणून त्याला काय म्हणायचं, मोनोसॅकराइड्स. ओके, म्हणजे त्यांचं फर्दर हायड्रोलिसिस होऊ शकत नाही. आणि पण या ठिकाणी ऑलिगो किंवा पॉलीसॅकराइड काय म्हणू शकतो, ज्यांचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर ते काय देतील आपल्याला, मोनोसॅकराइड्स. ओके, मग ते ग्लुकोज असतील, फ्रुक्टोज असतील, रायबोज असतील किंवा गॅलॅक्टोज असतील त्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी मोनोसॅकराइड्स. ओके, त्याचे एक्झाम्पल्स बघा, ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि
रायबोज. कोणते आहेत? ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि रायबोज. नंतर बघा ऑलिगोसॅकराइड. ऑलिगोसॅकराइड्स म्हणजे काय? द मॉलिक्यूल विच इल्ड ऑन हायड्रोलिसिस 2 to 10 युनिट्स ऑफ मोनोसॅकराइड. असे मॉलिक्यूल ज्यांचं हायड्रोलिसिस झाल्यावर 2 ते 10 काय देऊ शकतात? मोनोसॅकराइड. 2ही देतील, 3ही देतील, 4, 5, 6, 7 असे कुठपर्यंत देऊ शकतात? 10 पर्यंत. फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी बघा 2 जर ते ह्या ठिकाणी इल्ड करत असतील किंवा 2 मोनोसॅकराइड देत असतील तर त्याला आपण म्हणायचं डायसॅकराइड. 3 देत असतील तर ट्राय, 4 देत असेल तर टेट्रा, 5 देत असेल तर पेंटा, सो ऑन. 10 देत असेल तर डेक्यासॅकराइड्स. हे काय येतील त्याचे नाव. काही तर तुम्हाला दिलेले आहेत ऑलिगोसॅकराइड्स, बघून घेऊ. पहिलं कोणतं आहे? डायसॅकराइड्स. डायसॅकराइड्सचं एक्झाम्पल कोणतं आहे? सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज. म्हणजे ह्या ठिकाणी सुक्रोज वरून काय सांगू शकतो? ते दोघांचं कॉम्बिनेशन असतील. म्हणजे सुक्रोज काय आहे? कशाचं कॉम्बिनेशन? ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. कशाचं आहे? ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज जेव्हा एकमेकांसोबत कंबाईन होतील त्याला आपण काय म्हणतो? सुक्रोज. किंवा सुक्रोजचं जर हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला काय भेटतील? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ओके. दुसरं आहे एक्झाम्पल माल्टोज. ओके. माल्टोज म्हणजे काय? दोन्ही काय प्रेझेंट राहणार? ग्लुकोज. म्हणजेच माल्टोजचं जर आपण हायड्रोलिसिस केलं तर त्या ठिकाणी काय भेटतील आपल्याला? काय भेटतील? 2 ग्लुकोजचे मोनोमर्स. ह्या ठिकाणी लॅक्टोज पण सेम आहे. लॅक्टोजमध्ये डिफरन्स काय आहे? ह्या ठिकाणी काय प्रेझेंट राहणार? लॅक्टोजमध्ये हायड्रोलिसिस झालं किंवा लॅक्टोजचं जर हायड्रोलिसिस झालं तर त्या ठिकाणी आपल्याला काय भेटणार? एक ग्लुकोज आणि दुसरं काय भेटणार? गॅलॅक्टोज. काय भेटणार? ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. सिमिलरली ट्रायसॅकराइडचं एक्झाम्पल आहे रॅफिनोज. त्यामध्ये 3 असतील, बरोबर आहे? 3 मोनोमर प्रेझेंट असतील. कोणते कोणते असतील बघा? ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज. ओके. कोणते कोणते? ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज. ह्या तिघांना कंबाईन केले तरी ते वाटत असतं मी गॅलॅक्टोज. ओके. ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज जर ते हायड्रोलिसिस झाल्यावर देत असतील तर त्याला काय म्हणायचं? ट्राय. इथं ब्रॅकेटमध्ये डाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3, टेट्रा म्हणजे 4. ओके. आता बघा टेट्रासॅकराइडचं एक्झाम्पल आहे स्टॅचोज. कोणते? स्टॅचोज. स्टॅचोजमध्ये काय राहणार? एक ग्लुकोज भेटणार हायड्रोलिसिस झाल्यावर. 4 भेटले पाहिजे ना मोनोमर्स. एक कोणतं राहणार? ग्लुकोज, दुसरं राहणार फ्रुक्टोज आणि त्यानंतर 2 काय भेटतील त्या ठिकाणी? गॅलॅक्टोज. गॅलॅक्टोज. ओके. हे असे 4 सब युनिट कशाचे भेटतील आपल्याला? मोनोमर्सचे ऑन हायड्रोलिसिस कॉल्ड एज टेट्रासॅकराइड्स. ओके. आता आपण बघू लास्ट पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड म्हणजे काय? ज्याचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर लार्ज नंबर ऑफ काय भेटतील आपल्याला? मोनोसॅकराइड्स. त्याला आपण म्हणतो पॉलिसॅकराइड्स. बघा लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स, इट इल्ड लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड ऑन हायड्रोलिसिस. फॉर एक्झाम्पल त्याचं स्टार्च, ग्लायकोजन और सेल्युलोज. स्टार्च सगळ्यांना माहिती, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, हे सगळं काय राहणार या ठिकाणी? गव्हाचं पीठ, स्टार्च. ओके. आता ह्या ठिकाणी किंवा तांदूळाचं पीठ जो की काय राहणार? स्टार्च. त्यामध्ये काय भेटतील? त्याचं जर हायड्रोलिसिस झालं तर लार्ज अमाऊंट ऑफ काय भेटतील आपल्याला? मोनोसॅकराइड्स. त्याला काय म्हणणार आपण? पॉलिसॅकराइड्स. काय म्हणणार? पॉलिसॅकराइड. त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत? ग्लायकोजन, सेल्युलोज आणि स्टार्च. आले इथपर्यंत लक्षात? हे आहे त्याचं क्लासिफिकेशन. कशाचे आहेत? कार्बोहायड्रेट्स. आता आपल्याला बघायचं की हे झालं त्याचं क्लासिफिकेशन. मला सांगा आता आपल्याला त्याचे प्रिपरेशनही बघावं लागेल की कार्बोहायड्रेट्सला आपण डिराईव्ह कसं करणार? आता कार्बोहायड्रेटमधलं आपण एक एक्झाम्पल घेऊ. मोनोसॅकराइडची स्टडी करू. ते आहे ग्लुकोज. ओके. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता आहे? C6H12O6. त्याचं आपण स्ट्रक्चर बघितलं आहे. डिटेल स्ट्रक्चर पुढे पण बघायचं आहे, पण सध्या आता आपल्याला बघायचं त्याचं प्रिपरेशन. ओके. आता नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. काय बघायचं आहे? प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. मला सांगा ग्लुकोज कशापासून मिळवू शकतात? विचार करून सांगा. एकतर सुक्रोजचं जर हायड्रोलिसिस झालं, नीट लक्षात घ्या, सुक्रोज म्हणजे सिम्पली त्याला आपण म्हणू केन शुगर. ओके. ऊस. ओके. केन शुगरचं समजा हायड्रोलिसिस झालं तर त्या केसमध्ये आपल्याला काय भेटतील? ग्लुकोज पण फ्रुक्टोज. काय भेटतील? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. म्हणजे ह्या ठिकाणी आपण केन शुगरपासून काय डिराईव्ह करू शकतो किंवा काय प्रिपेअर करू शकतो? ग्लुकोज. कशापासून? सुक्रोजपासून काय तयार करू शकतो? ग्लुकोज तयार करू शकतो. आणि दुसरं म्हणजे ह्या ठिकाणी आपण कशापासून तयार करू शकतो? स्टार्चपासून सुद्धा काय तयार करू शकतो? ग्लुकोज. ओके. ह्या ठिकाणी 2 मेथड्स आहेत आणि द्या की त्याच्यामधली कमर्शियल मेथड कोणती आहे? प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम स्टार्च ऑन ॲसिड हायड्रोलिसिस. अँड फर्स्ट आहे ह्या ठिकाणी
कशापासून? सुक्रोजपासून, ज्याला आपण म्हणतो लॅबोरेटरी स्केलवर. ओके, प्रिपरेशन आहे पण कोणत्या स्केलवर? लॅबोरेटरी स्केलवर. ओके, चला तर मग बघू. आता आपण बघू प्रिपरेशन्स ऑफ ग्लुकोज. ओके, आय एम सॉरी, ह्या ठिकाणी आपण प्रिपरेशनचा आधी एक पॉईंट बघणार आहोत, तो म्हणजे आहे नॉमेनक्लेचर ऑफ मोनोसॅकराइड्स. काय बघायचं आहे? नॉमेनक्लेचर ऑफ मोनोसॅकराइड. आता मला सांगा, मोनोसॅकराइड म्हणजे सिम्पली काय राहणार? ग्लुकोज फ्रुक्टोज टाईप. ओके, म्हणजे त्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप असेल किंवा कीटोन ग्रुप असेल. ओके, काय प्रेझेंट असेल? अल्डिहाइड किंवा कीटोन. आणि त्या ठिकाणी अजून काय प्रेझेंट असणार? पॉलीहायड्रॉक्सी ग्रुप. ओके, म्हणजे नंबर ऑफ OH ग्रुप. सिमिलरली त्यावरूनच आपण ग्लुकोजला नाव काय दिलेलं आहे? ग्लायकोज. ग्लुकोजला काय म्हणतो? त्यावरूनच ग्लायकोज काय म्हणू शकतो त्या ठिकाणी, किंवा जनरल नेम या ठिकाणी मोनोसॅकराइडचं सुद्धा काय म्हणू शकतो? ग्लायकोज. डायरेक्टली मोनोसॅकराइडचं काय आहे जनरल नेम? ग्लायकोज. आता मला सांगा, ग्लायकोज हे तर मोनोसॅकराइडचं आहे, पण मोनोसॅकराइडमध्ये काय प्रेझेंट असेल? एकतर त्या ठिकाणी ग्लुकोज फ्रुक्टोज म्हणजे अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट असेल किंवा कीटोन. म्हणजेच त्या ठिकाणी जर मोनोसॅकराइड विथ असं लिहू आपण, मोनोसॅकराइड विथ किंवा प्लस, त्या ठिकाणी काय प्रेझेंट असेल? अल्डिहाइड ग्रुप जर त्यामध्ये प्रेझेंट असेल तर त्याला म्हणायचं अल्डोज. काय म्हणायचं? अल्डोज. नीट समजून घ्या, इझी आहे. ओके, टेन्शन नका घेऊ. काय आहे? अल्डोज. ओके, मोनोसॅकराइडचं जनरल नाव आहे, त्याला म्हणतो आपण ग्लायकोज. ओके, आता ह्या केसमध्ये लक्षात ठेवा, जर समजा त्या मोनोसॅकराइडमध्ये अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला म्हणायचं अल्डोज. काय म्हणायचं? अल्डोज. सिमिलरली जर त्यामध्ये कोणता ग्रुप असेल? मोनोसॅकराइड प्लस कीटोन ग्रुप, त्याला म्हणायचं कीटोज. कळते सगळ्यांना इथपर्यंत? काय म्हणते? मोनोसॅकराइड मध्ये जर अल्डिहाइड ग्रुप असेल तर त्याला म्हणायचं अल्डोज. जर मोनोसॅकराइड मध्ये कोणता ग्रुप असेल? कीटोन ग्रुप असेल तर त्याला म्हणायचं कीटोज. काय म्हणायचं त्याला? कीटोज. काय म्हणायचं? कीटोज. एक मिनिट. ओके, काय म्हणायचं त्या ठिकाणी? त्याला कीटोज. आता ह्या केसमध्ये मला सांगा, जर समजा अल्डिहाइड ग्रुप असेल तर आपण त्याला काय म्हणलं? ट्रायोज. हे सॉरी, अल्डिहाइड ग्रुप असेल तर काय म्हणलं? अल्डोज. आणि कीटो ग्रुप असेल तर काय म्हणलं त्याला? कीटोज. इन केस जर त्या ठिकाणी मोनोसॅकराइडमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम 3, 4, 5, 6, 7 अशा टाईपमध्ये असतील तर 3 कार्बन ॲटम असेल तर त्याला काय म्हणणार? ट्रायोज. लक्षात ठेवा, का नाही लिहिते मी, नंबर ऑफ कार्बन ॲटम जर 3 असेल तर काय म्हणणार? ट्रायोज. 4 असेल तर टेट्रोज. नीट लक्षात घ्या. 5 असेल तर पेंटोज. 6 असेल तर हे सॉरी हो 5 असेल तर पेंटोज, 6 असेल तर हेक्झोज, 7 असेल तर हेप्टोज. काय म्हणणार? या ठिकाणी नंबर ऑफ कार्बन ॲटम तेवढे असतील, म्हणजे 3 असेल तर ट्रायोज, 4 असेल तर टेट्रोज, 5 असेल तर पेंटोज, 6 असेल तर हेक्झोज, 7 असेल तर हेप्टोज अँड सो ऑन. जर समजा त्या ठिकाणी अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट असेल, कोणता? अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट असेल तर मला सांगा, नंबर ऑफ कार्बन ॲटम 3 आणि त्या ठिकाणी एक अल्डिहाइड ग्रुप असेल तर आपण त्याला अल्डोज म्हणतो. आता ह्या ठिकाणी नंबर ऑफ कार्बन म्हणून त्याचे आपण नावं सांगितले. 3 असेल तर ट्रायोज, 4 असेल तर टेट्रोज. सिमिलरली जर अल्डिहाइड ग्रुप असेल आणि नंबर ऑफ कार्बन ॲटम 3 असेल तर त्याचं नाव काय ना? अल्डो ट्रायोज. नीट लक्षात घ्या. फक्त अल्डो त्या ठिकाणी काय करायचं? प्रिफिक्स. आणि तेच जर समजा कीटोन ग्रुप असेल, काय असेल? कीटोन ग्रुप, तर त्या ठिकाणी प्रिफिक्स काय ना? कीटो ट्रायोज. नीट लक्षात घ्या. ओके, सिमिलरली माझ्यासोबत मगअप करा. 4 असेल तर काय येणार? 4 असेल तर टेट्रोज म्हणणार, पण अल्डिहाइड ग्रुप त्या ठिकाणी असेल तर अल्डो टेट्रोज, आणि कीटोन ग्रुप असेल तर कीटो टेट्रोज. हां, 5 कार्बन ॲटम असेल तर जनरली आपण पेंटोज म्हणणार, पण अल्डिहाइड ग्रुप असेल तर अल्डो पेंटोज. 6 त्याकडे असेल कीटोन ग्रुप असेल तर कीटो पेंटोज. सिमिलरली 6 कार्बन ॲटम असतील तर आणि अल्डिहाइड ग्रुप असेल तर अल्डो हेक्झोज, आणि कीटोन ग्रुप असेल तर कीटो हेक्झोज. सिमिलरली मला सांगा, हेप्टोज असेल तर
अल्डो गुड अल्डो हेप्टोज अँड कीटोन ग्रुप असेल तर कीटो. आता आम्हाला सांगा, आत्ताच आपण एक स्टडी केलं होतं ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं. ग्लुकोजमध्ये पॉलिहायड्रोक्सी असणार, नंबर ऑफ कार्बन ॲटम त्याचे 6 असतील, पण त्यामध्ये फंक्शनल ग्रुप कोणता राहणार, अल्डिहाइड असणार की कीटोन, गुड अल्डिहाइड. मग त्याचं नाव काय करता येईल बघा बरं, ग्लुकोजचं ग्लुकोज नंबर ऑफ कार्बन ॲटम मॉलिक्युलर फॉर्म्युला ते C6H12O6. ह्या केसमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम 6 आहे आणि अल्डिहाइड ग्रुप आहे, माहिती आहे तुम्हाला. मला सांगा नंबर ऑफ कार्बन ॲटम असेल तर हेक्झोज म्हणतो आपण, पण त्या ठिकाणी जर अल्डिहाइड ग्रुप असेल तर काय म्हणणार, अल्डो हेक्झोज. म्हणजे ह्या ठिकाणी ग्लुकोजचा IUPAC नेम काय आहे, अल्डो हेक्झोज. ओके. जर तुम्हाला एक एक्झाममध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम स्ट्रक्चर दिला असेल आणि त्यावरून त्याचे IUPAC नेम लिहायचं असेल तर कसं लिहिणार, आधी नंबर ऑफ कार्बन ॲटम फाइंड आउट करायचं, त्यानुसार ह्याला नावं द्यायचे आणि त्यामध्ये त्या स्ट्रक्चरमध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे की कीटोन ग्रुप आहे ते आयडेंटिफाय करायचं आणि त्यावरून त्याला प्रिफिक्स काय लावायचं, अल्डो किंवा कीटो. ओके. आणि तेच फ्रुक्टोजचं काय येणार मला सांगा, फ्रुक्टोजमध्ये काय प्रेझेंट असणार, कीटोन ग्रुप. ओके. म्हणून त्याचं नाव काय येणार, गुड काय येणार, कीटो हेक्झोज. हे कशाचं नाव झालं, फ्रुक्टोज. म्हणजेच त्याच्या नंबर ऑफ कार्बनवरून आणि अल्डिहाइड आहे की कीटोनवरून त्यावरून आपण काय फाइंड आउट करू शकतो, तो ग्रुप कोणता आहे किंवा त्याचा IUPAC नेम काय आहे ते. आलं इथपर्यंत लक्षात. ग्लुकोजचं काय येणार मग, अल्डो हेक्झोज आणि फ्रुक्टोजचं काय येणार, अल्डो कीटोज. आलं इथपर्यंत लक्षात. आता आपण फायनली बघू प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. आता ग्लुकोज म्हणलं कारण की मोनोसॅकराइडमध्ये पहिलं काय आहे, ग्लुकोज. मग नंतर फ्रुक्टोज बघू, नंतर त्या ठिकाणी डायसॅकराइड्स बघू. ओके. आता स्टेप बाय स्टेप आपण स्टडी करणार आहोत. आता ह्या केसेसमध्ये मला सांगा, ग्लुकोज एकतर फ्री स्टेटमध्ये सुद्धा प्रेझेंट राहतो किंवा कंबाईन स्टेटमध्ये. ह्या क्लासिफिकेशनमध्ये बघितलं काय म्हणते, जनरली किंवा नॅचरली हा जो ग्लुकोज आहे कसा प्रेझेंट राहणार, फ्री स्टेटमध्ये सुद्धा प्रेझेंट राहतो किंवा कंबाईन स्टेटमध्ये सुद्धा प्रेझेंट राहतो. आता फ्री स्टेटमध्ये असेल तो ऑलरेडी आपल्याला भेटेलच, पण कंबाईन स्टेटमध्ये असेल त्याला आपल्याला डिराईव्ह करावं लागेल किंवा प्रिपेअर करावं लागेल. कंबाईन स्टेटमध्ये आत्ताच सांगितलं होतं मी की कशापासून भेटणार, एक तर शुगर केन म्हणजे सुक्रोजपासून किंवा स्टार्चपासून. ओके. कशापासून, सुक्रोज किंवा स्टार्च. जर त्याचं आपण ॲसिड हायड्रोलिसिस केलं, काय केलं, ॲसिड हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला काय भेटणार, ग्लुकोज. चला तर मग बघू प्रिपरेशन्स ऑफ ग्लुकोज. ठीक आहे. बघू आपण प्रिपरेशन्स ऑफ ग्लुकोज. ग्लुकोज 2 वेनी तयार होणार, एक तर फ्रॉम सुक्रोज आणि दुसरं कोणतं आहे, फ्रॉम स्टार्च. ओके. सुक्रोजपासून जे तयार करतो त्याला आपण म्हणतो लॅबोरेटरी स्केल प्रिपरेशन आणि स्टार्चपासून तयार करतो त्याला आपण म्हणतो कमर्शियल प्रिपरेशन. काय म्हणत असतो, कमर्शियल प्रिपरेशन. नीट लक्षात घ्या. ह्या ठिकाणी बघा पहिलं बघू फ्रॉम फ्रॉम सुक्रोज किंवा त्याला आपण म्हणतो शुगर केन. कशापासून, शुगर केनपासून. ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असणार, शुगर केनचा म्हणजे सुक्रोजचा C12H22O11. मला सांगा ह्या ठिकाणी आपण ह्या सुक्रोजला जसं आपण ग्लुकोजला म्हणलं होतं की कार्बनचं काय राहणार, तो हायड्रेट, तसं सुक्रोजचं करू शकतो का, आपण ट्राय करू आपण. ओके. सुक्रोजला आपण त्याच्या फॉर्म्युल्याला कार्बनचं हायड्रेट तयार करू शकतो का बघा. सुक्रोजचा काय आहे, C12H22O6. बघा कार्बन ह्या ठिकाणी किती आहे, 12. ओके. आणि ह्या ठिकाणी H2O किती तयार होतील मला सांगा, H2O किती तयार होतील, जेवढे त्या ठिकाणी ऑक्सिजन असतील तेवढेच काय तयार होतील, वॉटर. कारण की H2O. ओके. ह्या ठिकाणी बघा ऑक्सिजन किती 11 आहेत, हायड्रोजन किती आहेत 22, म्हणजे या ठिकाणी काय येणार 11. ओके. आता ह्या केसमध्ये म्हणजे आपण सुक्रोजचं सुद्धा काय लिहू शकतो, हायड्रेटेड ऑफ कार्बनमध्ये त्याचं कन्व्हर्जन म्हणजे तशा मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये लिहू शकतो C12H2O11. ओके. म्हणजेच काय झालं, सुक्रोज. काय म्हणते ह्याचं आपल्याला काय करायचं, हायड्रोलिसिस करणार. म्हणजे त्या ठिकाणी आता सिंपल हायड्रोलिसिस करायचे का नाही, ॲसिड हायड्रोलिसिस करायचे. म्हणजे रिएक्शन एकतर H+ आयनच्या प्रेझेन्समध्ये झाली पाहिजे, मग त्यासाठी आपल्याला H+ आयन देणारा सबस्टन्स पाहिजे. तो कोणता राहणार ह्या ठिकाणी, ॲसिड. मग तो HCl असेल किंवा H2SO4 असेल. ओके. कोणता असेल, हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल किंवा H2SO4. त्या ठिकाणी त्याला काय करायचं, वॉर्म. म्हणजेच सुक्रोज वॉटर आणि त्याला काय केलं, वॉर्म केलं प्रोलॉंग टाईम. ओके. प्रोलॉंग म्हणजे वॉर्म केलं त्याला. वॉर्म झाल्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड त्या ठिकाणी तयार काय होणार मला सांगा, ग्लुकोज प्लस
फ्रुक्टोज. काय तयार होणार? ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. कारण की आपण बघितलं की सुक्रोजचं जर हायड्रोलिसिस झालं तर तो कोणते मोनोमर्स देतो त्या ठिकाणी? एक तर सुक्रोज आणि दुसरं म्हणजे फ्रुक्टोज. ओके, हे काय आहे म्हणजे आपण सुक्रोजचं काय केलं? हायड्रोलिसिस केलं इन प्रेझेन्स ऑफ H प्लस आणि त्याला हीट केलं, वार्म केलं, तर त्या ठिकाणी तो काय देणार? सुक्रोज. काय देणार? ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. पण आपल्याला तर पाहिजे ग्लुकोजच, फ्रुक्टोज कशाला पाहिजे? तयार काय करायला आपण? ग्लुकोज. आपल्याला काय तयार करायचं आहे? ग्लुकोज. मग त्या केसेसमध्ये आता आपल्याला दोघांनाही सेपरेट आउट करावं लागेल, कारण की त्या रिएक्शन मीडियामध्ये आता कंटेनर घेतलं ना आपण, तर त्यामध्ये काय प्रेझेंट असणार? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज दोन्ही प्रेझेंट असणार. म्हणजेच त्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे? ग्लुकोजला फ्रुक्टोजपासून सेपरेट करायचं. म्हणजेच आता याला वार्म केलं, जेव्हा आपण त्याला कूल करत असतो, काय करत असतो? कूल करत असतो, त्या केसेसमध्ये आपण त्याला काय करणार? कूलिंग होत असताना हळूहळू त्यामध्ये काय टाकणार? इथेनॉल. काय ॲड करणार? इथेनॉल. काय ॲड करणार? इथेनॉल. आणि तुम्हाला माहिती, इथेनॉलमध्ये ग्लुकोज हा डिझॉल्व्ह होत नाही. काय होत नाही? ग्लुकोज हा इथेनॉलमध्ये डिझॉल्व्ह होत नाही. म्हणजेच जेव्हा आपण तो कूल होताना त्यामध्ये इथेनॉल ॲड करू, ग्लुकोज हा इन्सोल्युबल असतो इथेनॉलमध्ये, म्हणून तर कोणत्या फॉर्ममध्ये प्रेझेंट होईल? त्याचं क्रिस्टलायझेशन होतील. इन्सोल्युबल असल्यामुळे क्रिस्टल फॉर्म तो त्या ठिकाणी तयार करणार आणि ह्या ठिकाणी आपण नंतर त्याला फिल्टर करून काय तयार करणार? त्याला दोघांना एकमेकांपासून सेपरेट. मग काय म्हणते? ग्लुकोज हा इथेनॉलमध्ये कसा असतो? इन्सोल्युबल. हेन्स इट फॉर्म क्रिस्टल्स. काय फॉर्म करणार? क्रिस्टल्स. आणि जेव्हा आपण या क्रिस्टलला काय करू? फिल्टर करू, तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला फक्त काय भेटणार? ग्लुकोज. काय भेटणार? ग्लुकोज. कारण की फिल्टर केल्यानंतर वरती काय राहत असतात? रेसिड्यू, जे की क्रिस्टल राहतील आणि त्या बिकरमध्ये काय प्रेझेंट राहतील? ज्याच्यात फिल्टर करतो त्याच्यामध्ये काय प्रेझेंट राहणार? लिक्विड, जे की कशाचं असणार? फ्रुक्टोजचं. पण आपल्याला काय पाहिजे? ग्लुकोज, जे की कोणत्या फॉर्ममध्ये तयार झालेलं आहे? क्रिस्टल फॉर्ममध्ये. ओके, म्हणजे ह्यावेळी आपण काय करू शकतो? ऊसापासून काय तयार करू शकतो? किंवा शुगर केन किंवा सुक्रोजपासून काय तयार करू शकतो? लॅबोरेटरी स्केलवर ग्लुकोज तयार करू शकतो. सिमिलरली दुसरी टेक्निक कोणती आहे बघा? फ्रॉम स्टार्च. आता स्टार्च मला सांगा, जेव्हा स्टार्चचं हायड्रोलिसिस झालं तर तो नंबर ऑफ काय देणार आपल्याला? ग्लुकोज मॉलिक्यूल, म्हणजेच मोनोमर्स देणार. आणि ह्या ठिकाणी स्टार्च बघितलं तर तो फक्त काय देतो? ग्लुकोज मॉलिक्यूल लार्ज अमाऊंट ऑफमध्ये. आता ह्या ठिकाणी बघा, स्टार्चचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? C6H10O5. काय आहे? C6H10O5. चला तर मग ट्राय करून बघायचं. काय करायचं आहे आपल्याला? कार्बनचं हायड्रेट फॉर्ममध्ये त्याला ड्रॉ करून बघायचं. ओके, प्रत्येकाने. आता ह्या ठिकाणी बघा C6H10O5, त्याला आपण N टाइम्स घेतलं, कारण की हा काय आहे? पॉलिसॅकराइड्स. कसा आहे? पॉलिसॅकराइड्स. त्यामध्ये C6H10O5 चे मॉलिक्यूल कसे असतील? रिपीट कंबाईन होऊन काय तयार करतील? पॉलिसॅकराइड्स. त्याला जर आपण आता वॉटरचा हायड्रोलिसिस केलं, आता ह्या ठिकाणी आपल्याला अमाऊंट त्याचं फिक्स माहीत होतं, आणि हे कसं आहे? पॉलिमर, त्यामुळे वॉटरसुद्धा कसं लागणार आपल्याला? एक्सेस, म्हणजे N टाइम्स. आता ह्या ठिकाणी N टाइम्स वॉटर आहे, ॲसिड हायड्रोलिसिस करायचं आहे, म्हणजेच H प्लस आयनच्या प्रेझेन्समध्ये रिएक्शन होणार. त्या ठिकाणी पण ह्या ठिकाणी त्याला टेम्परेचर आणि प्रेशर दोन्ही लागणार आहे. टेम्परेचर किती लागणार आहे? 393 केल्विन, आणि प्रेशर त्या ठिकाणी किती लागणार? 223 ATM. ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती लागणार? 223, आणि केल्विन टेम्परेचर किती लागणार? 393 केल्विन. ओके, जेव्हा आपण ह्या ठिकाणी त्याला हीट करू अंडर प्रेशर, अंडर टेम्परेचर, त्या ठिकाणी आपल्याला काय भेटणार? N टाइम्स C6H12O6. N टाइम्स काय भेटतील? ग्लुकोजचे मॉलिक्युल्स भेटतील. म्हणजेच ह्या ठिकाणी आपल्याला कमर्शियल स्केलवर सुद्धा काय तयार करता येईल? स्टार्चपासून, म्हणजेच कमर्शियल स्केल म्हणजे लार्ज स्केलवर काय तयार करता येईल? स्टार्चपासून ग्लुकोज. कसं? जेव्हा आपण त्याला काय करणार? हीट करणार, हायड्रोलिसिस करायचे, त्यामुळे वॉटर लागणारच. कशाच्या प्रेझेन्समध्ये रिएक्शन करावं लागेल? H प्लस आयनच्या, कारण की ॲसिड हायड्रोलिसिस आहे. अंडर टेम्परेचर 393 केल्विन अँड प्रेशर 223 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आलं लक्षात? इथं आपण बघितलेलं आहे प्रिपरेशन्स ऑफ ग्लुकोज. आता प्रॉब्लेमच आहे, ह्या ठिकाणी आपल्याला काही इव्हिडन्स पाहिजेत, कारण की ह्या ठिकाणी ग्लुकोजचं जे मॉलिक्यूल त्यांनी मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगितला C6H12O6, जेव्हा त्याचं स्ट्रक्चर आयडेंटिफाय करायला गेलं तर त्यांना एकदम कळत नव्हतं की कसं आहे. त्यांनी ते स्ट्रक्चरला टॅली करत गेले, त्याच्यासोबत वेगवेगळ्या रिॲक्शन्स करत गेले, त्याच्या केमिकल रिॲक्शन स्टडी करत गेले. पण जेव्हा त्यांनी त्याला बर्न केलं ग्लुकोजला, तेव्हा त्याचं फॉर्म झालं की त्या ठिकाणी कार्बन आणि ऑक्सिजन तर ह्या ठिकाणी कंपल्सरी प्रेझेंट आहे.
कार्बन ऑक्सिजन आणि सोबत कार्बन म्हणलं की हायड्रोजन तर राहणारच, हे प्रेझेंट आहे कारण की ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे। जेव्हा त्याला बर्न केलं, त्याचं ॲशवरून त्याला फाइंड आउट झालं की या ठिकाणी काय प्रेझेंट असणार, कार्बन ऑक्सिजन आणि हायड्रोजन प्रेझेंट असणार। त्यावरून त्याचा त्याने इम्पेरिकल फॉर्म्युला काढला C6H12O6। कोणता काढला? C6H12O6। पण प्रॉब्लेम आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे। ओके, आणि स्टार्टिंगला याबद्दल कोणाला माहिती नव्हतं की ॲक्च्युली स्ट्रक्चर त्याचं कसं असेल। ओके, मग नंतर त्यांनी प्रत्येक गोष्टीचं इव्हिडन्स म्हणजे आपण त्याला म्हणतो केमिकल रिॲक्शन करून बघितली आणि त्यांना क्लिअर झालं की ह्याचं स्ट्रक्चर असंही असू शकतं। ओके, आणि आता आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं दॅट इव्हिडन्स ऑफ दॅट स्ट्रक्चर अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द ग्लुकोज। काय बघायचं आहे? स्ट्रक्चर आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज। आलं इथपर्यंत लक्षात सगळ्यांना? चला भेटू मग उद्याच्या लेक्चरला, तोपर्यंत बाय।